नदीपात्र म्हणजेच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय। गणपती विसर्जनासाठी नदीपात्रात होणारी गर्दी, तसेच या नद्यांवर उभारलेल्या पुलांवरून पुणेकर मस्त संध्याकाळ किंवा रात्र एन्जॉय करत असतात। या ठिकाणी मुठा नदीच्या काठावर जवळपास 300 वर्ष जुने पेशवेकालीन मंदिर आहे। हे मंदिर आपण पाहिले असेल किंवा याबद्दल नक्कीच ऐकले असेल। चला तर मग या मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया। पुणे शहराच्या शनिवार पेठेत बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस ओंकारेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे। जवळपास 300 वर्ष जुने, म्हणजेच 17व्या शतकात हे मंदिर पेशव्यांनी बांधले होते। या मंदिरात महाशिवरात्री सोबतच दिवाळी, गुढीपाडवा, वसंत पंचमी हे सण देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। मुठा नदीच्या काठावर प्रशस्त अशा आवारात पसरलेल्या या मंदिराला 9 कळस आहेत। या मंदिराच्या बांधकामासाठी मराठी सैन्यातील चिमणाजी अप्पा यांनी आर्थिक मदत केली होती। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी खाली उतरून आल्यावर सर्वप्रथम आपल्याला विष्णू मंदिर दिसते। मंदिराच्या समोरच उंच दगडी कमान आहे। या कमानीच्या शेजारी गणपती, तुळजाभवानी, शनिदेव यांची देखील मंदिरे आहेत। कमानीमधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला नंदी मंडप व त्या मंडपामध्ये भव्य अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते। मुख्य मंदिर हे संपूर्णपणे काळ्या पाषाणातील आहे। छोट्याशा दरवाजातून प्रवेश करून आपण मुख्य मंदिरामध्ये पोहोचतो। महादेवाचे दर्शन घेऊन आपण या ठिकाणी ध्यानासाठी देखील बसू शकतो। या मंदिरामध्ये येण्यासाठी मागच्या बाजूने देखील दरवाजा आहे। मंदिराच्या कळसामधील भागास तालीम असे म्हटले जाते। या ठिकाणी पूर्वीच्या काळी महत्त्वाच्या बैठका होत असत। 1961 साली आलेल्या पुरामध्ये हे संपूर्ण मंदिर बुडाले होते असे म्हटले जाते। त्यामुळे बऱ्याच गोष्टींचे नूतनीकरण झालेले आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या बाहेरील बाजूस श्री दत्त मंदिर व त्याच्या समोर काळबुवा महाराज व चिमणाजी अप्पा यांची समाधी देखील आहे। या मंदिरापासून जवळच शनिवार वाडा, दगडूशेठ हलवाई गणपती, पुण्याचे ग्रामदैवत असणारा कसबा पेठेतील गणपती अशी अनेक प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वास्तू आहेत। ही सर्व ठिकाणे फिरत आपण 1 दिवसाचे पुणे दर्शन नक्कीच करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत।